तर दिव्य भव्य अशा मूर्त्या पण आहेत आणि चांगलं असं बघण्यासारखं डेकोरेशन वगैरे पण आहे। तर चला माझ्यासोबत तुम्ही पण बघूया। हे एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। आज आपण चाललोय गणपती बाप्पांच्या दर्शनाला, जे म्हणजे आपल्या घराच्या आजूबाजूला जे बसतात ते तिकडे तुम्हाला पण दाखवतो पुढच्या व्हिडिओमध्ये। तर तुम्ही कंटिन्यू बघा आणि एंडपर्यंत बघा। तर दिव्य भव्य अशा मूर्त्या पण आहेत आणि चांगलं असं बघण्यासारखं डेकोरेशन वगैरे पण आहे। तर चला माझ्यासोबत तुम्ही पण बघूया। तर आपण आलेलो आहे एका मंडळाच्या इथे, चला आतमध्ये दाखव। ते बघा, आता इकडे बाजूला एक मंडळ आहे, तिकडे जाऊ। यशोदा नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तुमचे स्वागत करीत आहे। मी गाडी कार्यक्रम चालू आहे। आपण पहिला गणपती बाप्पांचे दर्शन घेऊया। सोडून अजून एक गणपती आहे, तिथे जाऊया। ही माझी विशेष क्रीडा मंडळ सार्वजनिक गणेश। आकांक्षा मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव। चला आतमध्ये जाऊन बघू। आम्ही त्याच्या आधी ते गेलेले असतात 4:30-5 वाजता। आता जो गणपती बघितला तो आकांक्षा मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव।
आता अजून ह्याच्याच म्हणजे समोरच्या गल्लीमध्ये अजून एक गणपती बाप्पा आहे, तिकडे आपण जाऊ. चला. हे बघा इकडे पुढे अजून एक मंडळ आहे, याच गल्लीच्या पुढे आदर्श मित्र मंडळ. चला. पांडे यांनी लवकरात लवकर श्रीच्या मंडपात हजर राहायचे. बास्केटबॉल पृथ्वी रेवडीकर. व्हिडिओ कंटिन्युअसली बघत राहा, स्किप वगैरे करू नका. अजून खूप बाप्पांचे दर्शन घ्यायचे आपल्याला. ठीक. समोरच एक गणपती बाप्पांचा मंडळ, ओंकारेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. चला बघू, बाप्पांचं दर्शन करू. व्हिडिओ बघत राहा. आता मस्त भव्य दिव्य अशा मूर्त्या चालू होतील. ठीक आहे, कंटिन्यू बघा. थांब जरा. फायनली वेट संपला. आता आम्ही चाललो आहे मंडळाच्या चाललो आतमध्ये मंडळाच्या. काय आता इथं डेकोरेशन आहे ते बघू आणि मग निघू. वाट लागलेली आहे. स्वागतम सुस्वागतम. दौंडी नगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ समस्त गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. सादर करीत आहोत मराठी, मराठा आणि महाराष्ट्र. बहु असुत सुंदर संपन्न की महाराष्ट्र देश. महाराष्ट्र संत महंतांची, विचारवंतांची, समाज सुधारकांची आणि बुद्धिवंतांची कर्मभूमी. कित्येक नररत्न ज्या मातीने दिले तो हा महाराष्ट्र. राजकारण, समाजकारण, विज्ञान, साहित्य, संस्कृती आणि क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राला आणि देशाला नावलौकिक करून देण्यासाठी मराठी माणूस सदैव अग्रेसर राहिला. पण याच महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी माणसाला अपमानित का व्हावं लागतं? मिस्टर मराठे, तुमचे जे कामगार असते ते सगळे मराठी असते. आणि तुम्ही मराठी लोक गणपतीला, दिवाळीला, होळीला 15 डेज दांडी मारते. तसे बी रोज संध्याकाळी 5 o'clock तुमचा घरी जायची घाई करते. आणि मिस्टर मराठे, एवढ्या मोठ्या लेवलचा बिझनेस करायला तुम्हाला जमणार नाही हो. तुम्ही एक काम करा, तुमची जे कंपनी असते ते आम्हाला विकून टाका. आणि जे पैसे भेटेल त्यात बदलापूर, वांगणी, कर्जत, कसारा तिकडे जाऊन असतात रूम घ्या. आणि उरलेले पैसे बँकेत टाकून व्याज खा. बसून
पाहिलं ही मराठी माणसाची किंमत. अरे लाज वाटते मी मराठी म्हणून जन्मल्याची. लाज वाटते. अरे फुटक्या कवडीची किंमत नसलेला मी मराठी माणूस. अटके फार झेंडे लावले, ते फाटून आता दांडके उरले, दांडके. तेच दांडके आमच्या टुनर वापरले जात आहेत. हे मराठी माणूस म्हणजे खेकडे, गांडूळ. अरे पण मासळी बाजारात खेकड्याला किंमत, गांडूळ खाताना सुद्धा मागणी आहे. पण मराठी माणसं शून्य किंमत. नाही, मुंबईत मराठी माणूस म्हणजे डाऊन मार्केट. मराठी भाषा बोलणारा अशिक्षित, गावढळ आणि खडा इंग्रजी फाडणारा सुशिक्षित मानला जातो. मराठी माणूस मुंबईमध्ये राहू शकत नाही. ही जागा तुमची नाही, हा घास तुमचा नाही. ही तुमची आणि आमची ऐपत. ज्या गिरणी कामगारांनी, शेतकऱ्यांनी भांडवलशाही विरोधात लढा देत मुंबई मिळवली, त्याच शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते. गिरण्याच्या जागेवर हायफाय मॉल उभे राहिले. गिरणी कामगार देशोधडीला लागला. परप्रांतीयांचे लोंढे आक्रमण करीत इथे व्यवहार, उद्योगधंदे, अर्थव्यवस्था काबीज करत हळूहळू मराठी माणसाला नामशेष काढतायत. घरापासून ते रोजगारापर्यंत प्रत्येक क्षेत्रात मराठी माणसाला डावललं जातं. हॉटेल शेट्टी लोक, दूध, पेपर, भाजीपाला, टॅक्सी, पाणीपुरी, किरकोळ दुकानदारी आदी उत्तरेतील लोकांनी काबीज केली. सहकारी कारखाने, बँका, पेट्रोल पंप चाणाक्ष पुढाऱ्यांची झाली. राजकीय कार्यकर्ते एजंट झाले आणि मराठी माणसाचा मुळशी पॅटर्न झाला. मराठी पोरांचा वापर 100-200 देऊन राजकारणात सुरू झाला. मराठ्याची पोरं ही वॉचमॅन, हमाली, क्लार्क, ड्रायव्हर अशा नोकऱ्या करू लागली आणि जयंती पुण्यतिथी साजरी करण्यासाठी बऱ्या व्यापाऱ्यांजवळ वर्गणी मागू लागली. भूमिपुत्रांच्या वाट्याला बेरोजगारी आली आणि पुढे या संघर्षाला सुरुवात झाली. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठी तरुण रस्त्यावर उतरले. तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा म्हणून शिवउद्योग समूह स्थापन करण्यात आला. यात शिववडा पाव योजनेअंतर्गत लाखो मराठी तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आणि मराठी माणूस सुद्धा व्यवसाय करू शकतो हे सिद्ध झाले. ज्या शिवतीर्थाने महाराष्ट्र राज्य निर्मितीचा सोहळा पाहिला, त्याच शिवतीर्थावर लालू, मुलायम, अबू आझमी यांच्यासारखे उपरे येऊन मराठी माणसाला सर्रास आव्हान देतात. अरे बंबई का तोहर बाप की है का? हो, अरे जाऊन सांगा त्यांना, मुंबई आमच्याच बापाची आहे. मुंबई ही मराठी माणसाच्या बापाची आहे. कारण ज्यांनी आपले रक्त सांडवून प्राणांची आहुती दिली ते 106 वीर हुतात्मे मराठी होते. या हुतात्म्यांच्या विचारांचे बलिदान या मातीत व्यर्थ जाता कामा नये. मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. भूतकाळ का विसरताय? मुठभर मावळे घेऊन औरंगजेबाच्या अफाट साम्राज्याला खिंडार पाडणारे छत्रपती शिवाजी महाराज मराठी होते. श्रीकृष्णाने सांगितलेली गीता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणारे श्री संत ज्ञानेश्वर मराठी होते. ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र क्रांतीचा पहिला लढा पुकारणारे वासुदेव बळवंत फडके मराठी होते. इंग्लंडला ज्यांच्या मेंदूची गरज पडावी ते लोकमान्य टिळक मराठी होते. एका उडीने फ्रान्सचं राजकारण हलवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी होते. भारताची राज्यघटना लिहिणारे बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी होते. भारतात चित्रपट सृष्टी आणणारे दादासाहेब फाळके सलग 9 चित्रपट हिट देऊन गिनीज बुकाला ज्यांची नोंद घ्यावी लागली ते दादा कोंडके हे सगळे मराठी होते. आ
अख्ख्या जगाला आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणारी गान कोकिळा लता मंगेशकर मराठी. क्रिकेटच्या क्षेत्रात भल्या भल्यांची झोप उडवणारा क्रिकेटचा बादशाह सचिन तेंडुलकर मराठी. सुपरस्टार म्हणून ज्याला तुम्ही डोक्यावर घेऊन मिळवता ना, ते रजनीकांत सुद्धा मराठी आहे. गल्लीतल्या ऑफिस पासून ते गगनचुंबी इमारतीतल्या ऑफिस पर्यंत विविध जाती धर्माच्या लोकांच्या पोटाची भूक वेळेत भागवणारे मुंबईचे डब्बेवाले हे सुद्धा सगळे मराठी आहे. मराठी माणसाचे अस्तित्व टिकवण्यासाठी परप्रांतीयांचा केवळ द्वेष करण्यापेक्षा त्यांची आक्रमकता, चिकाटी, मेहनत करण्याची वृत्ती आत्मसात करून उच्च शिक्षण घेऊन आपली बुद्धी परदेशात विकण्यापेक्षा आपल्याच मातीत प्रशासकीय सेवा, कॉर्पोरेट सेक्टर, IT सेक्टर, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, शेअर मार्केट अशा विविध क्षेत्रात पाय रोवून उभे राहा. कुठलेही छोटे मोठे व्यवसाय करण्यास लाज बाळगू नका. कारण जर आज कच खाल तर उद्या मराठ्यांचे राज्य जाऊन महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणीतरी उपराच असेल. हे विघ्नहर्त्या गणराया स्वतःची प्रगती करत असताना मराठी समाजाला बरोबर घेऊन संघटित होऊन संघर्ष करण्याची प्रबळ इच्छाशक्ती आम्हाला दे. हीच तुझ्या चरणी विनम्र प्रार्थना. तर तुम्ही आता जे डेकोरेशन बघितलं असाल ते खूपच खरंच खूप सुंदर आहे. तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, लोकेशन देईल, तिकडे येऊन तुम्हीसुद्धा बघा, तुम्हालाही आवडेल. आणि आवडलं तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. श्री हनुमान मित्र मंडळ, हनुमान क्रीडा मंडळ, सॉरी. चला आता आतमध्ये जाऊ, बाप्पांचे दर्शन घेऊ. चला आता आपण आलो अष्टविनायक मित्र मंडळ. लोकमान्य नगरमधली सगळ्यात दिव्य भव्य अशी मूर्ती बघण्यासाठी. चला, हे मेन गेट आणि डेकोरेशन तुम्ही बघू शकता तुमच्या डोळ्यांनी. चला मंडपची हाईट बघू शकता, त्याच्याने तुम्ही अंदाजा लावा मूर्ती किती उंच असेल. आतमध्ये जाऊन दाखवतो. मकर दिसतोय, मूर्तीचा मुकुट दिसतोय. ठाण्याचा अष्टविनायक. चला आतमध्ये. हा आहे ठाण्याचा अष्टविनायक. भव्य दिव्य अशी मनाला शांत करणारी मूर्ती. नक्की विजिट करा. मी लोकेशन याही मंडळाचं टाकेल डिस्क्रिप्शनमध्ये. चला मग आता पुढच्या मंडळाकडे जाऊ. छावा मित्र मंडळ. बाप्पाचा फेस खूप छान आहे. चला, गणपती बाप्पा मोरया. चला मग आता जाऊ श्री विठ्ठल क्रीडा मंडळ.
लोकमान्य नगरचा राजा. चला आता आपण आलोय जवळजवळ विठ्ठल क्रीडा मंडळ. सोबत राहा, दाखवतो. हा होता विठ्ठल क्रीडा मंडळाचा गणपती, लोकमान्य नगरचा राजा. या व्हिडिओमध्ये एवढंच. जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंक्स वगैरे आहेत, काही मंडळाच्या IDs वगैरे आहेत इंस्टाग्राम, त्यांना नक्की फॉलो करा.